नागपूरकरांचा स्पेशल मटण सावजी रस्सा बनवायचा असेल तर अगोदर कांदा चिरून घ्या. कांद्याला तव्यावरती टाका, थोडंसं तेल टाकून मस्त काळपट होईपर्यंत भाजून घ्या. त्याच तव्यामध्ये 2 टेबलस्पून धने ॲड करा. नंतर काही खडा गरम मसाला टाका त्याच्यामध्ये. तसंच 1 टेबलस्पून खसखस ॲड करा, तेजपत्ता ॲड करा आणि याला मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्या. छान सुगंध सुटतो मसाला भाजताना. मटण सावजीचा जो अस्सल स्वाद आहे ना, तो याच मसाल्यामध्ये दडलेला आहे. परफेक्ट असे मसाले घेतले ना, तर मटण सावजी अप्रतिम चवीचं तयार होतं आणि खायला तर एकदमच अफलातून लागतं. एकदम भारी. मी शब्दातही सांगू शकत नाही, इतका प्रचंड हा मटण सावजी खायला खूप छान लागतो. 1 टेबलस्पून चण्याची डाळ, 1 टेबलस्पून तांदूळ घ्यायचे, मस्त गुलाबीसर होईपर्यंत भाजून घ्यायचं त्याला. नंतर त्याच्यामध्येच खोबरं ॲड करायचं आणि खोबरं देखील छान काळपट होईपर्यंत भाजायचं. तसंच लाल मिरचीला पण टाकून मी मस्त भाजून घेतलं आणि आता भाजून घेतलेला मसाला आहे ना, तो आपल्याला वाटून घ्यायचा. तर वाटण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये ना आलं, लसूण आणि कोथिंबीर मी ॲड केलेली आहे. मसाला वाटून झाल्याच्या नंतर कुकरमध्ये तेल ॲड केलं. तसंच वाटून घेतलेला मसाला, हळद टाकली आणि आपला घरचा मसाला ॲड करून घेतला आहे. आणि त्याच मसाल्याला तेल सुटल्याच्या नंतर मी स्वच्छ धुवून घेतलेलं मटण याच्यामध्ये ॲड केले. मसाल्यामध्येच आपल्याला मटण शिजवून घ्यायचे, म्हणजे मटणाला स्वाद खूप छान येतो. चवीनुसार याच्यामध्ये मीठ ॲड करायचे. झाकण देऊन एक 4 ते 5 शिट्ट्याच्या काढून घ्यायच्यात. मस्त झणझणीत, तर्रीदार आणि अतिशय खायला एकदम भारी एकच नंबर लागतो हा मटण सावजी रस्सा. नक्की ट्राय करून बघा. मटण पण खूप छान शिजलं जातं आणि शिवाय आपण याला रश्श्यात शिजवले ना, त्याच्यामुळे याची चव अजूनच खूप मस्त लागते. ज्यावेळेस मटण शिजताना कुकरच्या शिट्ट्या होतात ना, त्यावेळेसच याचा इतका सुगंध घरामध्ये पसरतो ना, मस्त. लगेचच आपल्याला असं वाटतं की आत्ताच आपण घेऊन खावं. असा आहे इतका भारी चवीचा मटण सावजी रस्सा. तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला